मग लांब जाण्याची काय गरज नाही. आम्हाला तुकोबर आहे, आमच्या जवळ आले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. दारात येऊन सांगितलं काय तुमच्या देवाजवळ. अरे जगातल्या मालकानं आम्हाला तयार केलंय, आम्ही त्याचेच अंश ना. ममय वंशो जीव लोके, जीवभूत नातं. या जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा, ऐकवणारा तोच आहे. आणि माझं तर मत आहे, लोकांजवळ काय अतिपरिचय करावा, आपला अतिपरिचय देवाजवळ असावा. बाहेर गावात आपल्याला सॅल्यूट घालतील, राम राम म्हणतील, गावात कधीच नाही. बाहेर गावात आपल्याला साहेब म्हणतील, साहेब साहेब, गावात नाही म्हणणार. बाहेर गावात तुम्हाला सॅल्यूट घालतील, गावात नाही म्हणणार कधीच. मी माझं उदाहरण सांगतो. बाहेर गावात तुम्हाला रामदास शेठ बोलतील, गावात नाही म्हणणार. रामदास सुद्धा नाही नीट म्हणणार, नाही म्हणणार. माझं उदाहरण सांगतो. माझी एक चौथीची मैत्रीण होती. हसायची काय, मला माहिती तुम्ही हसणार आहे. हा, हसायची काही गंमत नाही. मैत्रीण म्हणजे आम्ही एका बेंचवर बसायला होतो. आणि आम्ही एका बेंचवर बसायला होतो. बेंचवर का बसायला, आमच्या काळात शिक्षण तसंच होतं. गुरुजी पोरानं लय बडबड केली का पोराच्या घरी कोण बसायची, पोरगी बसायची. आणि माझं तसंच होतं ना. तुम्ही होते की माझ्या क्लासमेट. हा, आणि मग आपल्या शेजारी पोरगी बसायला. आणि मग पोरगी बसवली का पोरग आपोआप गप बसतंय. आणि मग झालं आमचं तसंच झालं. चौथीपर्यंत रोज मार खायचो. तिचं माझं भांडणं व्हायची. मला घरच्यांना 40 रुपयाची कियामल कंपनीची कंपास आठवते का, तिच्या उंटाचं चित्र होतं, उंटाचं. ती कंपास घेऊन दिली ती. आणि त्या कंपाशी 2 टोकाचं कर्कटक होतं. त्या कर्कटकनं अर्धा बेंच मी आखला होता. या रेषेच्या इकडे आली बघा. रोज माऱ्या व्हायच्या आमच्या, रोज भांडणं व्हायची. ती वर्गाची मॉनिटर होती. रोज यादीला पहिलं नाव माझंच असायचं. कशाला, भात खायला नाही, मार खायला. पहिलं नाव माझंच असायचं. मार खाऊन वैतागलो. मला खरं डॉक्टर व्हायचं होतं. पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. तुम्ही म्हणताल कसं काय. तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं ना. आळंदीला गेलो ना. आळंदीलाच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. पण आळंदीहून गावाला वस्तू इकडं तिचं लग्न झालं. हो, लग्न झालं. आणि लग्न झालं त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि तिला कळालं हा तर तोच आहे. लहानपणी अख्खं गाव मला बावड्या म्हणायचं. आता महाराज म्हणते. आणि तिला वाटायचं हा तर तोच दिसतोय. पण तिला कन्फर्म आहे ना. शेवटी कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे आभार मानतात ना. तुमच्याकडे आभार मानतात का, कीर्तन करायचे आभार मानतात. तिकडं आभार मानले. आणि तिकडं कोकणात खाली गेल्यावर आभार कशी मानतात माहिती का. आता तुम्ही कोकणात कीर्तनाला जाताय, माहिती तुम्हाला कशी आजची कीर्तनकार इकडून नव्हता त्या साधे मैसनी एवढ्या मागायचे असते त्यांच्याकडे. आजची कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जामबारी कीर्तन केलाय. आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला आणि आभार मानले. आणि ती सगळ्यात मागं बसली. एवढ्या माणसात तिला कळाला हा आपला लहानपणीचा भावड्या नाही, मित्र. एवढ्या माणसात तिला कळाला हा आपला लहानपणीचा मित्र आहे. सगळ्यात मागं बसली होती. एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पळत आली. पाय नाही पडली माझ्या, सगळ्यांना बावलं केलं ना. आणि माझ्या जवळ आली, पाय नाही पडली, सगळ्यांना बावलं केलं. मला म्हणती भावड्या तू कधी कीर्तनकार झाला. जेवढी माणसं माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली. पाहता काय माझ्याकडं. त्या दिवसापासून ठरवलं अतिपरिचय करायचा नाही. अतिपरिचयात आवाज नाही. आपल्या वक्ते बाबांचं वाक्य आहे. आणि मग अतिपरिचय जरूर असावा, पण कुठं असावं माहिती आहे. आपला अतिपरिचय भगवंताच्या ठिकाणी, आई वडिलाच्या ठिकाणी आणि साधू संताच्या ठिकाणी. हा जन्माचं कल्याण करून देणारा अतिपरिचय हा असावा. याला लागून या पाया विनवितो. तुम्हाला मॉनिटर देऊन सांगितलं जन्मातली सगळ्यात मोठी भूमिका त्याच्या नामात आहे, त्याच्या टाळीत आहे. आणि मग करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी या शब्दाकडे मी पहिल्यांदाच फोकस केलं. मग आता नाम किती मोठं आहे. महाराज म्हणले ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. मग नामचिंतनाचा फायदा एवढा आगाध आहे. ज्ञानोबारायचं म्हणणं आहे आपल्या म्हणण्याला काय गोळी मारता, पण ज्ञानोबारायच्या म्हणण्याला थोडंसं फोकस करा. ज्ञानोबाराय म्हणतात जर नामस्मरण केलं त्याची नय्या कधीच कुणीच कसंच बुडू शकत नाही. ज्ञानोबारायचं म्हणणं आहे. हरिपाठात ज्ञानोबाराने सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणतात कुणी किती बाधा करू द्या, कुणी किती भूत लागू द्या माग, पण जर तुमच्या जवळ जर नामस्मरण आहे तर ते काहीच करू शकत नाही. पळे भूत बाधा. या नामस्मरणाची भूमिका. हनुमान चालीसा ऐकली. हनुमान चालीसेत तुलसीदासांना लिहिलंय. भूत पिसाचे निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे, नासे रोग
हरे सब पीरा शपथ निरंतर हनुमत बलीरा. नामस्मरणाचं महिमा आगाधच आहे. महाराज म्हणले हे नामस्मरण जर घेतलं दड 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 फळ सुटला कळे काळा बापुडिया रे. फळ सुटला कळे काळा बापुडिया रे. दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळा मुखी सेविका बापुडिया रे. शिवनाम शीतळा मुखी सेविका बापुडिया. ए शिवनाम शीतळा मुखी सेविका बापुडिया रे. शिवनाम शीतळा मुखी सेविका बापुडिया रे. बापुडिया रे. बापुडिया रे. आणि मग हे संतांना सांगितलं तर या गोष्टीचं अनुकरण आपण केलं पाहिजे. एक शेवटचा प्रसंग आहे, ऐकत चला. मग काय नामस्मरणाची भूमिका? नामस्मरण हे शुद्धतेचं असावं. आणि संतांनी आपल्याला ओरडून सांगितलं ना, बाबा घ्या 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 रे ओळू नका रान बरी. मग संतांनी आपल्याला जागं करण्याचा प्रयत्न केलाय. पाया पडले तुकोबार आहे, पण आपला एवढा अधिकार नाही की तुकोबाराने आपल्या पाया पडावं. मग पाया पडतात ना तुकोबार आहे, का पाया पडतात? संत जाग करण्याकरता येतात. जाग करण्याकरता एका गावात आहे ना, असंच आपलं काय गाव? ढासाळा गावासारखं गाव. आणि गावामध्ये साधू बाबा आले बरं का. साधू बाबा आले आणि साधू बाबा आल्यानंतर अख्खं गाव त्यांच्या पाया पडायला गेलं. तुम्ही एवढा प्रसंग आहे का अख्खं कीर्तन समजल तुम्हाला. साधू बाबा पाया पडायला आलो आणि साधू बाबा अख्खं गाव पाया पडायला आल्यानंतर साधू बाबांचे एक नवीन लग्न झालेलं एक पोरग पाया पडण्याकरता आलं. विदाजी पाया पडण्याकरता आले गुरुजी. ते पाया पडण्याकरता आलं, ते पोरग उठलंच नाही. असं ते साधू बाबांजवळ बसून राहिलं. साधू अख्खं गाव पाया पडलं. आमचं ढासळा गाव कोणाच्या पाया नाही पडत, पण तुमच्या पाया पडलं याचा अर्थ तुमच्यात काहीतरी खुबी आहे, तुमच्यात काहीतरी चमत्कार आहे. साधुवा म्हणले लोक त्यालाच नमस्कार घालतात ज्याच्याजवळ बोला बोला चमत्कार आहे. चमत्कार असल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही. बरं मग तुम्हाला चमत्कार येतात, एखादा शिकवा ना मला. साधू म्हणले नाही शिकवणार मी, प्रापंचिक माणसाला नाही शिकवत. मग म्हणले पोरग म्हटलं जिद्दीला पेटलं. पोरग म्हटलं शिकवावं लागेल. पोरग बसून राहिलं साधूबाजवळ. सकाळी 7ला बसलं, संध्याकाळी 7 वाजले बसून राहिलं पोरग. 8 वाजले संध्याकाळचे. पोरग म्हटलं साधूबा मला शिकवा ना. ठीक आहे साधू म्हणले उद्या सकाळी 7 वाजता माझ्याकडे. पोरग रोज 7 वाजता यायला लागलं आणि रोज साधूबाबांना पहिला योग जो अष्टांग योगापैकी पहिला योग आहे ध्यान योग, जप योग, तप योग, तो शिकवला. 8 दिवसात पोराचा ध्यान योग शिकवून, जप कसं करायचं शिकून झालं. 9व्या दिवशी पोरग साधूबाबा जवळ आलं. साधूबा माझा पहिला योग शिकून झालाय, पण मला आता अजून एक गोष्टीचं शिकायचंय, पण त्याच्या अगोदर एक माझा प्रश्न आहे. साधूबा राग नका येऊ देऊ, पण माझा प्रश्न जरा अवघड आहे. काय अवघड आहे म्हणले साधूबा. पोरग म्हटलं साधूबा तुम्ही लग्न का नाही केलं? कोणाला म्हणलं पोरग? साधूला म्हटलं. साधू म्हणले नाही केलं. साधूबा लग्न करायला पाहिजे होतं, आयशा लाभा जो चुकला चुका म्हणे वाया गेला. साधू म्हणले उलट कटाव होती चिमटा. नाही गेलं लग्न निमडा गॉर्जस नाही गेलं लग्न. आणि मग नाही गेलं लग्न. आणि बघ नाही गेलं. ते साधूबाबांचे शब्द होते परभणीच्या. आणि मग साधूबाबा आपल्या तिकडचे साधूबाबांचे. आणि मग साधू म्हणले नाही गेलं लग्न. पोरग म्हटलं साधूबा लग्न करायला पाहिजे होतं. माझ्या घरचे मला लय जीव लावतात. थोडं मॉनिटर देऊन सांगितलं माझ्या घरचे मला लय जीव लावतात असं. आणि मग ठीक आहे म्हणले. साधू म्हणले मी तुला 8 दिवस काय शिकवलंय? पोरग म्हणलं ध्यान कसं करायचं शिकवलंय, तप कसं करायचं, जप कसं करायचं शिकवलंय. मग आता एक काम करणार, घरी जा. गुरुजी त्याला घरी पाठवलं आणि घरी जा म्हणले ध्यान लाव. आज रात्री जेव झोप, सकाळी उठ. कितला उठतो म्हणले रोज म्हणले मी 6:30ला उठतो. उद्या 6लाच उठायचं. अलाराम लावायचा. त्या अलारामची सुद्धा विशेष गंमत आहे दर का देवीदाची. अलारामची काय गंमत आहे सदानंदजी? अलाराम तो उठतो राम. नाही कळालं? भाषा जरा 5G ज्याला कळल त्याला कळल. अलाराम तर याच्यातला उठतो राम. आलाच नाही राम, गेला हा राम, सर्वागटी राम. असं फिट बसलं पाहिजे. कीर्तनकर असं पाहिजे, उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे, पण निघला पाहिजे. आणि मग अलाराम लावला. म्हणले किती वाजता उठतो? 6 वाजता. 6:30 वाजता 6चा अलाराम लाव. पोरग म्हणलं जातो घरी. पण म्हणले अलाराम लावून काय करायचं? ध्यान लावायचं.
हा ध्यान लावायचं, मला पाहिजे कोण किती तुझं आहे. आणि मग पोरगं म्हणलं मी जर ध्यान लावलं, ध्यानात गेलेला मनुष्य 5 तास बाहेर येत नाही. मी जर ध्यानात गेलो तर मी 5 तास बाहेर येणार नाही. त्या 5 तासात घरात काय होईल हे तुम्हालाही सांगता येणार नाही आणि मलाही सांगता येणार नाही. घरची लोक माझी अंतयात्रा काढतील. कारण की का, शुद्धीवर राहत नाही ध्यानात गेलेला माणूस. साधू म्हणले तेच तर आपल्याला पाहिजे. तू जाय घरी. पोराला पाठवलं. 11ला 8 मिनिटं कमी असताना पोराला घरी पाठवलं. नाही कळालं, जाऊ द्या. वर्ग गेलं घरी आणि घरी गेलो, ध्यान लावलं, अलाराम लावला, ध्यान लावलं. 6:30 आपलं 6ला उठलं, ध्यान लावलं. 6:30 वाजले, 7 वाजले. पोरग काय 7 वाजले. पोरग काय उठे ना. बायको 3 वेळा उठायला आली त्या 1 तासात, पण पोरग काय ते काय उठे ना. ते बायकोला वाटलं गेलं, पण पोर ती गेलेलं नव्हतं. त्यानं काय लावलं होतं बोला ना, त्यानं ध्यान लावलं होतं. सगळ्या पाहुणे रावळ्यांना फोन गेले, गावातल्या भजनी मंडळाला सुद्धा फोन गेले. भजनी मंडळ टाळपाकवास घेऊन आलं, आम्ही जातो. हा असू द्या. आणि मग अभंग चालू झाले. सगळ्या गावाला फोन गेले. सगळे जमा झाले. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11ला काही मिनिटं बाकी होते. पण तेवढ्यात साधू बाबा आले. सगळ्या लोकांनी वाट दिली. साधू बाबा आले, काहीतरी चमत्कार होणार, लावा ताकद, हॅशटॅग सोडा जागा. आणि मग जागा सोडली. आणि मग जागा सोडली. जागा होती ती, काही ना नंतर कळल. आणि जागा अशी सोडली की जागा इंस्टाग्रामची होती ती. आणि मग ती जागा सोडल्यानंतर आणि मग लावा ताकद. आणि मग जागा सगळे बाजूला झाले. साधू बाबा पोराजवळ आले. सगळ्यांनी बाजूला गेले. पोराचा हात हातात घेतला साधू बाबांना. जुन्या काळात माणूस गेलाय का नाही, कशाने ओळखायचे? हाताच्या नाडीवरून ओळखायचे. साधू बाबा पोराजवळ आले, हात हातात घेतला, नाडी जोरात दाबली. कानाजवळ गेले, म्हणले उठू नको. कानात जाऊन सांगितलं, पोराला जाग केलं. म्हणले उठू नको, पिक्चर आभी तू झोपून राह, आता फक्त काय होती तेवढं ऐकत राह. पोराला जाग केलं आणि आता म्हणले ऐकत राह. पोराला जाग केलं, डोळे बंद ठेवले. ऐका रे, हे पोरगा जिवंत होईल, पण एक आठ आहे. म्हणले काय आठ आहे? साधू म्हणले माझ्या काही आठ आहे. म्हणले माझ्या खिशात एक पुडी आहे आणि पुडीत एक औषध आहे. जो ते औषध घेईल तो मरल आणि पोरग बोला ना जिवंत होईल. जेवढे पाहुणे रावळे शेजारी बसले होते का तेवढे बाहेर पळायला लागले. म्हणले बाहेर कोण कोण आले पाहुणे होतो, बाहेर पळायला लागले. राहिले घरातले. घरातल्या आजीला रडत होती. यामाचे काय डोळे गेले का काय? त्याला न्यायला अगोदर मला न्यायचं. त्याची काही चिठ्ठी हरवली का काय? त्याला न्यायच्या अगोदर मला न्यायचं. आजी रडायची, बायको सुद्धा रडत होती. साधू बाबा म्हणले हो तू झोपून राह. साधू उठले, आजीपाशी आले. आजी रडू नको, ही पुडी तू घे, औषध तू घे आणि तू मरशील आणि तुझा नातू जिवंत होईल. आजीनं डोळं पुसलं. आजी म्हणली जोगड्या, अजून मी कडकडा हरभर पुडी ते मला म्हणतो औषध घेणार नाही. आजीनं घेतलं नाही औषध. पाहता काय माझ्याकडं, आजीनं औषध नाही घेतलं. आणि मग बायकोकडे गेले. बायकोला म्हणले तुम्ही औषध घ्या. बायकोला औषध घ्या म्हटल्यानंतर बायको म्हणली दुसरा करील. पण औषध घेणार नाही. कुणीच औषध घ्यायला. साधू म्हणले कोणीच औषध घेत नाही. भजनी मंडळात गेले, आहे का कोणी तयार, इच्छुक आहे का? भजनी मंडळ म्हणलं आम्ही गेलो, आमच्या गावात कोणी भजन करायला हाय वय नाही. कोणीच डासळ्यातलं कोणी तयार व्हायना. मग कोणी तयार व्हायना. साधू म्हणले कोणीच तयार नाही होत, मी औषध घेणार. साधू औषध घेणार म्हटल्यानंतर पोरांनी फटाकडेच फोडले. खाली फट्टो वाजलं, फुट्टो वाजलं असं. फटाकडे फोडले. आणि मग फटाकडे फोडल्यानंतर आनंद झाला. साधू म्हणले औषध घेणार मी. म्हणले पण कोल्ड नाही घेणार, ठसका लागून मरण म्हटले. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते? कोरड नाही घेणार म्हणले, मरण म्हटले मी ठसका लागून. त्या दिवशी जीव द्यायला चालला होता आणि कंदील घेऊन चालला होता. कुठं चालला? जीव द्यायला. कंदील काय लागतो? ही चुकाट्याचं आपलं नाही म्हणून राहू द्यावा, मग जीव द्यायला कायला चाललाय? आणि साधू म्हणले दूध बोलवा. दूध बोलवलं आणि दूध बोलवलं. टेल मी. दूध बोलवलं आणि दुधामध्ये ते साधू बाबानं पुडी काढली. ते पुडीतलं औषध दुधामध्ये टाकलं. ते औषध नव्हतं, ती होती पिठी साखर दुधात टाकली. पण ते हलवण्याकरता काय लागतं? तुम्ही बोला ना जरा मोठ्यानं बोला ना. चमचा लागतोच. तुम्हाला नाही कळालं? हल्ली चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जातच नाही.
चमचा पाहिजेच. कशाला? दूध हलवलं, ढवळलं आणि साधू बाबानं दूध पिले. लोकांचं लक्ष पोरग कधी उठतं याच्याकडे नव्हतं. आम्हालाच मारा तुम्ही. हा आणि साधू काय माराना. पोरं म्हणले काहीतरी गोळ झाला. म्हणले मग काय झालं? साधू म्हणले का पोरं म्हणली साधूला का उठे ना. मग साधू म्हणले त्याला हाक मारले, ए दादा उठ. तो उठला आणि उठून बसला आणि ढासढासा रडायला लागला. ज्यांच्या जीवावर आयुष्य जगायचं होतं ते तर माझं शेवटी कोणीच निघलं नाही. आणि मग मी आयुष्य जगतोय कोणाच्या हिशोबावर. मग ते पोरग साधूबाबा बरोबर निघालं. साधू बाबा आता उर्वरित आयुष्य आता तुमच्या बरोबर घालवायचं. तेवढ्यात आजी आडवी आली. आजी म्हणली मला सोडून जाणार? अजय थोड्या वेळापूर्वी म्हणत होती कडकडा हरभरं फोडीते, तुला हरभऱ्याचं पोत आणाया चाललोय. जगातली एकच महत्वाची गोष्ट आहे. महाराज म्हणले जर कोण असेल तर तो देव आहे. जगातले संत आहेत आणि तेच आपले शेवटच्या क्षणाला सांभाळ करू शकतात. कारण की का तुका म्हणे भार घातलिया वरी आणि होईल कैवारे नारायण. सकळ जीवाचा करीतो संभाळ किंवा मागे पुढे उभा राहे संभाळित. म्हणून तुमच्या पाया पडतोय. लागोने या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. असं कसं वळा सर्गी नाही. पण महाराज म्हणले हे तो एक संता थाई हे तो एक संता संता ठाई लाभ पायी उत्तम. हा लाभ आहे. आणि मग संताजवळ गेलं का संत सांगतात गड्या त्यांना मिळवा, त्यांना प्राप्त करा. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. उद्धाराची आज संताजवळ आहे. आणि मग संत म्हणतात त्याला मिळवल. कधी मिळवल ही आस मला लागली. आणि म्हणून तुकोबाराकडे सगळी लोक गेली. तुकोबाराय 11:15 वाजता तुकाराम महाराजांकडे सगळी लोक गेली. तुकाराम महाराज जरा बोला, तुम्हाला एक सांगायचं. तुम्हाला आमच्या जन्मातलं जर महत्वाचं गणित जर सांगायचे ना तर तुम्ही सांगा, तर आम्ही काय करावं. तुकोबाराय म्हणले बाकी काय करू नका. तुमच्या एक वेळ मला पाया पडायची वेळ आली तरी चालेल, पण तुम्ही काय करा माहिती का, अभंगाचं पहिलं चरण पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. हो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला.
विठ्ठल म्हणविलो वेळा. वा 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 हा. आणि म्हणून टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गायलं आणि मग हे म्हणावं. पण हे नामस्मरण कोणतं विढो बारकुमाई जय लुटा पंढरपूर दरार कुमाई सावर हे वेडारे 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 मग ते पंढरपूरचं माध्यमाने जोपासलं आणि ज्याने जोपासले त्याला लांब जाण्याची गरज नाही.